नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। आजपासून अप्रमाण माना श्रुतीशास्त्राने निवाडा केला। प्रमाण अप्रमाण दोहेचा निवाडा केला से उघडा श्रुतीशास्त्री 5 जणांचं बोलणं अप्रमाण आहे। पण तुम्ही म्हणाल महाराज आता तुम्ही असं शर्ट दिलंय असं रेडीमेड शिवून दिलंय ते कोणाला ना कोणाला बसतेच बघा। मी टेलरच असा आहे महाराज वा पाहताच माप घेतो महाराज वा हे प्रत्येकाला बसत आहे व शर्ट। असे कोण आहेत की ज्यांच्या बोलण्याला प्रमाण मानावं असे 5 आहेत श्रुतीशास्त्र सांगतं। स्मृती ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आला आहे अवंचको विठ्ठल विठ्ठल अवंचको। आता आठवण बा देशभक्तश्च गुणवान निरपेक्षस्य वचनम सर्वैहि प्रमाणम मन्यते विठ्ठल अवंचको सत्यवादी देशभक्तश्च गुणवान निरपेक्षस्य वचनम सर्वैहि प्रमाणम मन्यते वा। अवंचकः अवंचकः म्हणजे जो कोणाच्या दीड दमडीला लाजिंदार नाही वा। आपण आपल्या हातात हिशोब आहे पण हिशोब झाल्यानंतर आपले 500 रुपये टाकतोय त्याच्यातून समाजाला हिशोब देऊन मोकळा होतो। आपल्याकडं कोणाचं दीड दमडी ठेवू नका ती बाकी ठेवली नाही वा। सध्या मराठवाड्यात पंचाक्षरी मंत्र जपला जातोय ओम नमः शिवाय नाही मग बिशी के बिशी बिशी के बिशी किती जणांचं लुटलंय देवालाच माहिती रे बाबा। त्याच्यात आमचे काही एजंट होते वा आनंदाची बाबा आहे चांगली गोष्ट आहे वा। कोणाची बाकी ठेवू नका आपल्याकडं राहोने दी बाकी दान ज्याचे त्याशी टाकी। माझ्या पुढं जुन्नरकर मंडळी बसलेली आहे त्यांच्या तिकडं कर्जुली हरेश्वर नावाचं गाव आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं गाव। त्यांच्या गावचं एक प्रसिद्ध मनुष्य हाफ पॅन्ट हाफ शर्टवर हमाली करता करता मुंबईला गेले आणि फार मोठे उद्योजक झाले। त्यांचं नाव विष्णू शेठ शिंदे। मुंबईच्या कोण्या माणसाला विचारा खाकीच पॅन्ट राहायची खाकाच शर्ट राहायचा मुंबईमध्ये बघा। फार मोठा व्यक्ती झाली आणि फार मोठी व्यक्ती त्यांच्याकडून एक बनशीबुवा म्हणून येतं आळंदीत। त्या बनशीबुवांनी एक 500 रुपये उसने घेतले होते 25 वर्षापूर्वी। त्याच्यावर बनशी शेठ अब्जाधीश झाले। आता यांना वाटायचं त्यांची आपण 25 रुपये घेतलीत आता त्यांना 25 रुपये आपलं 500 रुपये घेतलेत ते त्यांना नेऊन देणं त्यांना तर कान कोरायला 500 पुरत नाहीत म्हणले आणि 500 रुपये 25 वर्षापूर्वी घेतले तर राहू द्या। पण ज्यावेळेस निकम बाबांनी सांगितलं बनशिवा त्यांचे 500 रुपये नेऊन द्या नाही तर तुम्हाला बैल होऊन फेडावं लागल वा। हे पाकिटातून पैसे काढणारे बारीक आहे का जरा काय कीर्तनकाराच्या पाकिटातलंच पैसे हानीत येत माना कमाल झाली बा। तुम्ही आता डिपीवरच आकडा टाकला कमाल काय करावा माणसांना बी मानलं पाहिजे बा लोकांना बी काय खरंच या कोण काही हसले नाही महाराज का नाही ज्याचं जळत त्यालाच कळत त्याला वाटतं आपलाच विषय चालणार का काय कोणाला तुमचा नाही चालला इथले सोडून मांडवातले धरून। हे वाक्य आहे ना नथुराम महाराज केळ करायचे तुम्ही पाहिलेत की नाही कोण नथुराम महाराज केळ करून गेले चिंतूरला सोनं होतं 100 नंबरी विठ्ठल विठ्ठल वा। अवंचक जो कोणाच्या दीड दमडीला लाजिंदार नाही वा। निळो भरायचं एक प्रमाणे म्हणू का विठ्ठल एकदा तरी आदरणीय हरिभक्तीपरायण बरबडेकर किसन महाराज काय महाराज निळो भरायच्या गवळणी काय ते वेगळंच महाराज। खरं कीर्तन ऐकायचं असेल तर त्यांचं ऐकावं महाराज असं भरभरून असं वाटतं की खरंच आपण कृतयुगात बसलो की काय कोणाष्ट आणि काहीचं कीर्तन ऐकलं असं वाटतं आपण लंकेत आलो का काय कोणाष्ट विठ्ठल काही ठाकले ते केले पाठ करा अमोल वा एवढं पाठ करा निळोबराची गवळण नाही काही ठाकले ते केले लोकहित आम्ही आमच्या जीवनामध्ये समाजाचं हित केलं वा। काय काही ठाकले ते केले लोक काया वाचा ओ हे वेचोनिया चित्त काया वाचा मनाने समाजाच्या लोकहिताचा विचार केला नाही वंचोनिया ठेवेले संचित काही गोळा करून ठेवलं नाही काळ याची परी सारी याला येथव येथे आली ओ याची निज कार्य वा। गोडे निळोबराची गवळण पाठ करा। अवंचक जो कोणाच्या दीड दमडीला लाजिंदार नाही त्याच्या बोलण्याला किंमत द्या। मग तो आपल्या जातीचा असो वा नसो भागात तुमचं कल्याण करायचं असेल तर ऐका
तुमची भिवंडी करायची असली तर ऐकू नका. मग आता हे कल्याण करायचं असेल त्याच्या भागाचा विचार करू नका, जातीचा करू नका, त्याच्या पक्षाचा करू नका. हे ऐका, जो अवंचक आहे त्याच्या बोलण्याला प्रमाण माना. अवंचका सत्यवादी, ज्याच्या बोलण्यामध्ये सत्याचा स्वर आहे. माणसाने सत्याच्या पक्षात असावं का सत्तेच्या पक्षात असावं? बोला 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 बोला. सत्याच्या पक्षात असावं का सत्तेच्या? अहो सत्तेला 5 वर्षांनी उतरती कळा आहे. महाराष्ट्रात 2.5 वर्षातच उतरती कळा लागती. असो, पण इथं सत्तामेव जयते नाही, सत्यमेव जयते. इथं सत्याचा विजय होत असतो. सत्याच्या पक्षात राहा. जो सत्यवादी आहे त्याच्या बोलण्याला किंमत द्या. महाभारतामध्ये कौरव पांडवामध्ये पांडवात सत्यवादी होता युधिष्ठिर. युधिष्ठिराचं नाव युधिष्ठिरच आहे. युधिष्ठिर इति युधिष्ठिर. बरं, ते डोक्यावरून जाईल. बरं, युद्धामध्ये जो स्थिर राहतो, युधी ही युद्ध सप्त युद्ध पदाची सप्तमी आहे. वा, युधिष्ठिर इति युधिष्ठिर. असो, ते व्याकरण शिकलं का तिकडं जातच माणूस महाराज. वा, शिकू नका, शिकरण शिका. बर, तर युधिष्ठिर पण जन्मभर सत्याने वागला, धर्माने वागला, म्हणून लोकांनी त्यांना आवडीने धर्मराज नाव ठेवलं. सत्यवादी माणसाच्या बोलण्यावर प्रमाण मानलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अवंचक सत्यवादी देशभक्त. हा माणूस देवभक्त नसला तरी चालन, पण देशभक्त पाहिजे महाराज. आज गावगावच्या लोकात नसात देवभक्ती, दुर्दैवाने देशभक्ती राहिली नाही महाराज. आपण आपला देश कोणाच्या हातात देतो याचं भान राहिलं नाही लोकांना महाराज. लोक जात पाहून मतं देतात, आरक्षण पाहून मतदान करतात. कोणाला पाहून मतदान करा, पण जर पाकिस्तान चीनच्या जर सीमा उघड्या राहिल्या आणि ते जर इथं आले तर या घरादारात सकट बाहेर पडावं लागेल. काय झालंय बांगलादेशला विचार करा. अनेक वर्षाची संपत्ती सोडून लोकांना घरदार सोडून जावं लागलं. काय झालं अफगाणिस्तानला पहा. शेजारच्याचं पेटलंय म्हणजे आपलं पेटणार नाही, हे कशावरून? आणि म्हणून देशभक्त आहे त्याच्याच बोलण्याला किंमत द्या. विठ्ठल. सुभाषचंद्र बोस देशभक्त होते. त्यांनी सांगितलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. अहो, मरायसाठी माणसं आझाद हिंद सेनेमध्ये आले. हो, हजारोनी युवकांनी भरती झाले. देशभक्तीचा लढा उभारला आणि देश स्वातंत्र्य केला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या वाक्यावर लोकांनी श्रद्धा ठेवली. का? त्यांना माहिती होतं यांच्या बोलण्यात देशभक्तीचे स्वर आहेत. अवंचक सत्यवादी देशभक्तश्च गुणवान. गुणवानाच्या बोलण्याला किंमत द्यावी. व्हावा वाटे जना. तुका म्हणे 60 गुणा जाय तिकडे पावे मान. चाले बोलिले वचन. वा, गुणवान. पण गुणवान आता गुणाने राहत नाही, हा एक घोटाळा आहे मोठा. तरी तर गुणवान शब्दाचा अर्थ कलाकार नाही घ्यायचा. गुणवान म्हणजे कलाकार नाही. गुणवान म्हणजे दैवी संपत्तीची जी 26 गुण सांगितलेत. या गुणकुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षाच्या गळा घेऊ शितजे. अशा दैवी संपत्तीच्या गुणाने जो संपन्न आहे, मोकळे मन रसाळवानी, याची गुणी संपन्न असा जो आहे ना, त्याही माणसाच्या बोलण्याला किंमत द्यावी. आणि 5वा सांगतात, निरपेक्ष जो मनुष्य आहे, उदास निरपेक्ष, जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रे गावा, सुखाशी चढावा जयाचे असले. असा जो निरपेक्ष आहे, उदास आहे, असा जो कोणी भक्त असेल त्याचं तर वचन सगळ्यांनी मानावं. निरपेक्षस्य वचनम सर्वैहि प्रमाणम मन्यते. जगाने त्याचं बोलणं ऐकावं. अरे जग त्याच्या बोलण्याला प्रमाण मानिल यात नवल काय. जगाचा जनिता, विश्वाचा मालक विश्वंभर सुद्धा त्याच्याच बोलण्याला प्रमाण मानतो.